तर नाशिककडे पुण्याहून आलेले हे सगळे शिवसेनेचे मनसेचे कार्यकर्ते ही काही वेळापूर्वीची दृश्य राज ठाकरे कधी नव्हे ते आज लोकल प्रवास करत या ठिकाणी मोर्चाच्या ठिकाणी पोहोचले आणि सध्या ते एका हॉटेलमध्ये थांबलेले। तर बीएमसी कार्यालय परिसरात आमच्या प्रतिनिधी मृगा वर्तक उपस्थित आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात। मृगा, सकाळपासूनच इथे वातावरण निर्मिती झालेली आहे, मोर्चाची वेळ जसजशी जवळ येते तसतसे इथे मोर्चासाठी म्हणून विरोधक दाखल व्हायला सुरुवात झाली असेल। काय नेमकं आत्ताचं तिथलं वातावरण आहे? आपण पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधींकडे जाणार आहोत, नेमकं तिथलं वातावरण काय आहे हे जाणून घेणार आहोत। मात्र हळूहळू बीएमसी कार्यालय परिसरामध्ये मोर्चासाठी म्हणून विरोधकांची गर्दी जमायला लागलेली आहे। केवळ मुंबईतून नाही तर नाशिक, पुणे आणि आसपासच्या परिसरातून, संभाजीनगरहून सगळे कार्यकर्ते दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। हातात भगवा झेंडा घेत आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी म्हणून निवडणूक आयोगाविरोधात हा मोर्चा काढतोय अशा प्रतिक्रिया या सगळ्या मोर्चेकऱ्यांकडून दिल्या जातात। ही काही वेळापूर्वीची दृश्य तर राज ठाकरे आज दादर स्टेशनवरून लोकल प्रवास करत तिकडे दाखल झालेले आहेत। अगदी गर्दीच्या वेळी निघाले 10 ते 11च्या सुमाराला, मात्र तरीही राज ठाकरेंना विंडो सीटही मिळाली आणि त्यांच्या सोबतच्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांनाही इथे बसायला अगदी आरामात जागा मिळाली। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणी पोहोचणार आहेत। उपायुक्त डॉक्टर प्रवीण मुंडे हे सभास्थळी दाखल झालेले आहेत। परवानगीबाबत अजूनही स्पष्टीकरण कुठलंही मिळालेलं नाहीये। प्रवीण मुंडे यांच्याकडून सभास्थळाची पाहणी केली जाते, तर इतर अधिकारी देखील बीएमसीचे इतर अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत, सभास्थळाची पाहणी करतायत। उपायुक्त डॉक्टर प्रवीण मुंडे सभास्थळी दाखल झालेत। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश खांबे यांच्याकडून। गिरीश, परवानगी अजून तरी मिळाल्याबाबतची कुठली स्पष्टता नाहीये, त्या पार्श्वभूमीवर बीएमसीचे अधिकारी सभास्थळाची पाहणी करतायत। खरं तर पोलिसांची परवानगी नाही आहे, त्यामुळे कुठेतरी आता एक पोलीस आणि विरोधकांमध्ये आज संघर्ष पाहण्याची दाट शक्यता आहे। जर हा रूट पाहिला तर आता जिथून उद्धव ठाकरे जॉईन होणार आहेत तिथे या ठिकाणी व्हॅनिटी व्हॅन आपण पाहतोय। इथे उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे मोर्चात सहभागी होतील इथून, आणि त्यानंतर हा मोर्चा आहे तो इथून CSMT स्थानकापर्यंत जाणार आहे। मात्र जो रूट आहे तो रूट पूर्णपणे बॅरिकेड करून ठेवण्यात आलेला आहे। आपण बघितलं तर हा सगळा रस्ता आहे तो बॅरिकेडिंग करून पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे जो विरोधकांनी मोर्चाचा जो मार्ग निवडलेला होता तो आता पूर्णपणे बंद आहे। त्यामुळे एक प्रकारे आपल्याला संघर्ष पोलीस आणि विरोधकांमध्ये पाहायला मिळू शकतो, कारण दिल्लीत ज्या पद्धतीने विरोधकांनी मोर्चा काढला होता त्यावेळी देखील पोलीस आणि विरोधकांमध्ये संघर्ष झालेला आपण सर्वांनी पाहिलेला होता। तशाच पद्धतीने आज देखील हे चित्र आपल्याला पाहायला मिळू शकतं। पोलिसांकडून अद्यापही परवानगी नाही, मात्र त्या ठिकाणी CSMT स्थानकावर जिथे प्रमुख नेत्यांची भाषणं होणार आहेत त्या ठिकाणी स्टेज बांधला जात आहे, संपूर्ण तयारी आहे ती केली जाते। पालिकेचे अधिकारी असतील, पोलीस असतील, इथले प्रशासन ते सर्व पाहणी या ठिकाणी करत आहेत। मात्र अशा स्थितीत देखील विरोधक त्यांच्या मोर्चा काढण्यावर ठाम आहेत। राज ठाकरे देखील पोहोचलेले आहेत, हाकेच्या अंतरावर त्या ठिकाणी ते थांबलेले आहेत, त्यांच्या नेत्यांसोबत आहेत। तर 12:30 ते 1च्या सुमारास उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे देखील या मोर्चात सहभागी होतील। याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील असतील, शरद पवार असतील, इतर जे नेते आहेत आव्हाड असतील ते देखील या ठिकाणी पोहोचतील। तसंच काँग्रेसकडून या ठिकाणी बाळासाहेब थोरात आहेत, नसीम खान आहेत, हे नेते आहेत ते या ठिकाणी पोहोचणार आहेत। मात्र आत्ताच्या घडीला जी मोर्चाची जी परवानगी होती, सातत्याने ज्या भेटीगाठी पोलीस आयुक्तांसोबत केल्या जात होत्या, मात्र ही परवानगी अद्याप नाही आहे। त्यामुळे संघर्ष हा एक प्रकारे अटळ आहे असं याच ठिकाणी बोललं जात आहे। हा जर संपूर्ण रूट जर आपण बघतोय की खरं तर गिरीश, साधारण किती वेळामध्ये परवानगी मिळू शकते याबाबत तुमचं प्रशासनाच्या कुठल्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालंय का? काही माहिती मिळू शकली त्यांच्याकडून? नियमानुसार खरं तर 48 तासाच्या आत ही परवानगी दिली जाते। जर तुमचं आंदोलन असेल तर 48 तासाच्या आत ही परवानगी दिली जाते। मात्र 48 तासही आता उलटून राहत आहे, त्यामुळे एक प्रकारे परवानगी नाही, कारण पोलिसांकडून जी माहिती मिळाली त्यानुसार इथली जी वाहतूक व्यवस्था आहे त्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे आम्ही परवानगी देत नाहीत अशा पद्धतीचं कारण समोर आलं आहे।